असं हे अगदी चविष्ट, खमंग आणि करंजी रुचकर होण्यासाठी 1 किलो प्रमाणामध्ये करंजीचं सारण कसं करायचं ते आज आपण बघणार आहोत. तर यासाठी सगळ्यात आधी कढईमध्ये 2 चमचे तूप घातलं आणि याच्यामध्ये रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. वजनामध्ये 200 ग्रॅम आणि वाटीने 2 वाटी हा रवा घेतलेला आहे. रवा चांगला खरपूस आणि खमंग असा भाजून घ्यायचा आहे. अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये रवा बारीक गॅसवरती छान भाजून होतो. रवा काढून घ्यायचा. याच कढईमध्ये पुन्हा एकदा चमचाभर तूप घातलेलं आहे आणि इथे मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. यामध्ये काजू, बदाम, बेदाणे आहेत. तुम्ही चारोळी, पिस्तासुद्धा घालू शकता. हे थोडंसं परतून यामध्ये 4 चमचे तीळ टाकून हे सुद्धा परतून घेतले. खमंग असे सगळे पदार्थ भाजले गेलेले आहेत आणि आता याच्यामध्ये 4 वाटी सुकं खोबरं घातलेलं आहे किंवा सुक्या खोबऱ्याचा कीस आहे. वजनामध्ये 300 ग्रॅम हा सुक्या खोबऱ्याचा कीस घातलेला आहे. तर आता हे खोबरं अगदी बारीक गॅसवरती 2 ते 3 मिनिटे परतून घेतलं. सगळं साहित्य खमंग असं भाजलं गेलेलं आहे आणि आता हे काढून घ्यायचं आहे. हे सगळं मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे. इथे मी 400 ग्रॅम ही पिठी साखर घेतलेली आहे. वाटीने म्हणाल तर 4 वाटी ही पिठी साखर आहे. तर तुम्हाला गोड कमी आवडत असेल तर साखरेचं प्रमाण थोडं कमी करू शकताय. गोड जास्त आवडत असेल तर थोडीशी साखर तुम्ही वाढवू शकताय. घातलेली साखर व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि आता याच्यामध्ये आपल्याला वेलची आणि जायफळ घालायचं आहे. 2 चमचे इथे मी वेलची पावडर घालते. थोडंसं जायफळ यामध्ये मी किसून घालणार आहे. तुम्हाला जायफळ घालायचं नसेल, फक्त वेलची पावडर घातला तरी चालू शकतं. पण या जायफळीचा स्वाद सारणामध्ये, करंजीमध्ये खूप सुंदर लागतो. अवश्य घाला. तर घातलेलं साहित्य पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे 1 किलो प्रमाणामध्ये खमंग आणि चविष्ट असं हे सारण आपलं तयार झालेलं आहे. तर अशा सारणापासून खमंग रुचकर अशी करंजी होते. असं सारण बनवून बघा आणि सुवर्णच रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.